नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आज आपल्याकडे 2023 आणि 24च्या सुरुवातीच्या काही घडामोडींच्या नोंदींचा एक गठ्ठा आहे. पाहिलं तर यात माहिती बरीच विखुरलेली आहे. कुठे क्रीडा पुरस्कार आहेत, कुठे नवीन शैक्षणिक योजना. तर कुठे काही राज्यांनी मिळवलेले पहिले होण्याचे मान आहेत. अगदी. पण या सगळ्या तुकड्यांमध्ये मला एक समान धागा दिसतोय. असं वाटतंय की प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्तम आणि पहिलं होण्याचा एक जोरदार प्रयत्न सुरू आहे. हो, बरोबर आहे. मग ते आशियाई खेळांमध्ये पदकांचं शतक असो, परदेशात IITचा पहिला कॅम्पस उघडणं असो, किंवा देशातलं पहिलं सौर शहर बनवणं असो. बरोबर. तर आज आपण या नोंदींच्या आधारे भारताचाच याच महत्त्वाकांक्षी प्रवासाचा आढावा घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. नक्कीच. सुरुवात करूया क्रीडा क्षेत्रापासून, कारण इथे भारताने खरंच एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 2023च्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार तो मिळाला बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना. ही जोडी सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. हो, आणि हा पुरस्कार म्हणजे तो केवळ एका स्पर्धेतील विजयासाठी नाहीये. त्यांच्या कामगिरीतलं सातत्य खूप महत्वाचं आहे. आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, इंडोनेशिया ओपन, हो, अशा अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्ण पदक जिंकलंय. ही कामगिरी दाखवते की ते केवळ म्हणजे नशिबाने जिंकलेले नाहीयेत, तर जागतिक स्तरावर त्यांनी एक दबदबा निर्माण केलाय. अगदी. सर्वोच्च क्रीडा सन्मान अशाच सातत्यपूर्ण कामगिरीला दिला जातो. बरोबर. आणि याचबरोबर 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कारही मिळाला. पण ज्या घटनेने सगळ्या देशाचं लक्ष वेधून घेतलं ती म्हणजे चीनमधील हाँगझोऊ येथे झालेले 19वे आशियाई खेळ. हो, तिथे तर आपण कमालच केली. भारताने पहिल्यांदाच 107 पदकांची कमाई केली. हा आकडाच खूप काही सांगून जातो. 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य. पदक तालिकेत चौथं स्थान. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. 107 पदकांचा टप्पा ओलांडणं ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे, यात काही शंका नाही. नक्कीच. पण त्याचवेळी पदक तालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनने 383 पदकं जिंकली. अच्छा. जपान आणि दक्षिण कोरिया आपल्यापुढे होते. यातून दोन गोष्टी स्पष्ट होतात. एक, आपण योग्य दिशेने वाटचाल करतोय आणि आपली कामगिरी सुधारते आहे. हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जागतिक स्तरावर अव्वल स्थानी पोचण्यासाठी आपल्याला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. ही स्पर्धा किती तीव्र आहे याचा अंदाज येतो यावरून, की नाही? खरंय. आणि हीच चमकदार कामगिरी पॅरागेम्समध्येही दिसली. हो, तिथे तर आपण 111 पदकं जिंकली. आणि 5वं स्थान मिळवलं. आपल्या पॅराॲथलीट्सनी सुद्धा 100हून अधिक पदकं जिंकून एक नवीन विक्रम केला आहे. हो, आणि पॅरागेम्समध्येही चीन 521 पदकांसह अव्वल होता. बापरे. यावरून चीनने क्रीडा क्षेत्रात विशेषतः पायाभूत सुविधा आणि खेळाडूंच्या प्रशिक्षणावर किती मोठ्या प्रमाणात आणि किती योजनाबद्ध पद्धतीने गुंतवणूक केली आहे हे स्पष्ट दिसतं. आता राष्ट्रीय स्तरावर येऊया. गोव्यात 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या आणि यात महाराष्ट्राने राजा भालिंद्र सिंग चषक जिंकून आपलं वर्चस्व सिद्ध केला. एकूण 228 पदकं. हो, आणि त्यात 80 सुवर्ण आहेत. महाराष्ट्राची कामगिरी तशी नेहमीच चांगली असते, पण यावेळचा विजय विक्रमी होता. खरंय, महाराष्ट्राचं हे यश केवळ आकड्यांपुरतं मर्यादित नाहीये. म्हणजे यामागे एक मोठी क्रीडा संस्कृती आणि पायाभूत सुविधांमध्ये केलेली गुंतवणूक आहे. राज्याचं मिशन ऑलिम्पिकसारखे कार्यक्रम, प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा संकुल उभारण्याचे प्रयत्न आणि खासगी संस्थांचा सहभाग सुद्धा. अगदी. या सगळ्याचा हा एक एकत्रित परिणाम आहे. तळागाळातून खेळाडू कसे घडवायचे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरासाठी कसं तयार करायचा याचा हा एक उत्तम नमुना आहे. म्हणजे इतर राज्यांसाठी हा एक अभ्यासाचा विषय ठरू शकतो. नक्कीच. या यादीतलं एक नाव वाचून मी खरंच थांबलो. शीतल देवी, पॅरा तिरंदाज, जम्मू काश्मीरची. तिलाही अर्जुन पुरस्कार मिळाला. तिची कहाणी तर अविश्वसनीय आहे. हो, नक्कीच. शीतल देवी ही जगातली पहिली बिनहातांची महिला तिरंदाज आहे. हो, ती पायाने धनुष्यबाण चालवते. अगदी. तिची जिद्द, मेहनत आणि तिने मिळवलेलं यश हे केवळ खेळापुरतं मर्यादित नाहीये. ते लाखो लोकांसाठी एक प्रेरणास्थान आहे. अशा खेळाडूंमुळेच खेळाचं महत्त्व अधिक वाढतं. खरंच अविश्वसनीय आहे हे. आणि भविष्याकडे पाहिलं तर 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार आहे, T20 फॉर्मॅटमध्ये. हो. यामुळे भारताच्या पदकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता तर नक्कीच वाढली आहे. हो,
क्रिकेट, स्क्वॉश, बेसबॉल सारख्या खेळांचा समावेश हा ऑलिम्पिकला अधिक जागतिक आणि लोकप्रिय बनवण्याचा प्रयत्न आहे. आणि भारतासाठी क्रिकेटचा समावेश ही एक मोठी संधी आहे. बरोबर. पण त्याचवेळी आपल्याला नेमबाजी, कुस्ती, ॲथलेटिक्स यांसारख्या आपल्या पारंपरिक खेळांवरही लक्ष केंद्रित करावं लागेल. एकाच खेळावर अवलंबून राहून चालणार नाही. अगदी बरोबर. खेळातील ही कामगिरी केवळ खेळाडूंच्या मेहनतीमुळे शक्य नाही. नाहीच. यासाठी एक मजबूत पाया लागतो आणि तो पाया शाळा कॉलेजांमध्येच तयार होतो. म्हणूनच शिक्षण क्षेत्रात सध्या ज्या मोठ्या घडामोडी होत आहेत त्या समजून घेणं महत्त्वाचं आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे स्वीकारणारं पहिलं राज्य ठरलं आहे कर्नाटक. हो, आणि हे धोरण केवळ स्वीकारणं महत्वाचं नाही, तर ते लागू करण्यासाठी सुरू केलेल्या योजना अधिक महत्वाच्या आहेत. हो ना. या धोरणाला प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी अनेक योजना सुरू केल्या आहेत. हो, आणि ह्या योजनांची नावं थोडी गोंधळात टाकणारी आहेत. रुसाचं नाव बदलून PM उषा झालं. मग स्टार्स, श्रेयस, उल्हास या सगळ्या योजनांमध्ये काही समान सूत्र आहे का? मदतीने शिक्षणाचा दर्जा आणि शिकवण्याच्या पद्धती सुधारण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. ओके. तर दुसरीकडे श्रेयस सारख्या योजना आहेत ज्या OBC, SC, EWS समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी थेट आर्थिक मदत करतात. म्हणजे एकाच वेळी गुणवत्ता आणि संधी या दोन्ही गोष्टींवर भर दिला जातोय. बरोबर. अगदी क्वालिटी आणि ॲक्सेस. आणि उल्हास सारखी योजना तर आयुष्यभर शिकण्याच्या संकल्पनेला प्रोत्साहन देते. एक अतिशय रंजक गोष्ट म्हणजे भारतीय शिक्षण संस्था आता खऱ्या अर्थाने जागतिक होत आहेत. हो, ही खूप मोठी गोष्ट आहे. IIT मद्रासने आपला पहिला आंतरराष्ट्रीय कॅम्पस झांजिबार, टांझानियामध्ये सुरू केला आहे आणि IIT दिल्ली आपला कॅम्पस अबुधाबीमध्ये सुरू करत आहे. नक्कीच. जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करण्यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे. यातून भारताची सॉफ्ट पॉवर वाढते. पण इथे एक दुसरा विचारही येतो. आपल्या देशातच अनेक भागांमध्ये दर्जेदार उच्च शिक्षणाची मोठी गरज आहे. अशा परिस्थितीत आपले सर्वोत्तम ब्रँड्स परदेशात विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. हां, पण मुद्दा आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन साधणं हे एक मोठं आव्हान असेल. परदेशात कॅम्पस उघडण्यासोबतच देशातील इतर संस्थांचा दर्जा IITच्या पातळीवर कसा आणता येईल यावरही विचार व्हायला हवा. खरंय. या संदर्भात अपार IDची संकल्पना आहे जी मला खूपच भविष्यवेधी वाटली. एक राष्ट्र, एक विद्यार्थी ID. अपार ID? हां. पण याचा नक्की अर्थ काय? हां. अपार ID म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचा एक प्रकारे शैक्षणिक पासपोर्ट आहे. शैक्षणिक पासपोर्ट? हो. कल्पना करा, एका विद्यार्थ्याचा त्याच्या बालवाडीपासून ते PhD पर्यंतचा संपूर्ण प्रवास. अच्छा. त्यांनी मिळवलेले गुण, क्रेडिट्स, त्याने जिंकलेली बक्षिसं, त्याने पूर्ण केलेले कोर्सेस, सगळं काही या एका डिजिटल ID मध्ये जमा असेल. अरे वा. जर तो विद्यार्थी शाळा बदलत असेल किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात शिकायला जात असेल तर त्याला कागदपत्रांचे गठ्ठी घेऊन फिरायची गरज पडणार नाही. म्हणजे सगळं एकाच ठिकाणी? हो. या एका आयडीमुळे शिक्षण व्यवस्थेत खूप पारदर्शकता येईल आणि प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती तपासणं खूप सोपं होईल. म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण क्षेत्रात एक मोठी क्रांती घडवण्याचा हा प्रयत्न आहे. अगदी. आणि हाच तंत्रज्ञानाचा आणि सुधारणांचा धागा आपल्याला प्रशासकीय आणि राष्ट्रीय स्तरावरील निर्णयांमध्येही दिसतो. उत्तराखंडने समान नागरी कायदा लागू केला आहे. हे एक मोठं पाऊल आहे. हो, पण गोव्यात तर तो पोर्तुगीज काळापासून आहे. बरोबर. तर या दोन्ही कायद्यांमध्ये काही मूलभूत फरक आहे का, की संकल्पना तीच आहे? संकल्पना तीच आहे. सर्व नागरिकांसाठी विवाह, घटस्फोट, वारसा हक्क यांसारख्या वैयक्तिक बाबींमध्ये एकच कायदा असणे. मग फरक काय आहे? फरक आहे संदर्भाचा, कॉन्टेक्स्टचा. गोव्यातील कायदा हा पोर्तुगीज सिव्हिल कोडचा भाग म्हणून आला होता. स्वातंत्र्यानंतर तो तसाच ठेवण्यात आला. अच्छा. तर उत्तराखंडने स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून व्यापक चर्चा आणि अभ्यासानंतर हा कायदा लागू केला आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर असा कायदा लागू करणारं ते पहिलं राज्य ठरलं आहे. ओके, म्हणजे हा फरक आहे. हो, दोन्हीची उद्दिष्ट सारखी असली तरी त्यांची निर्मिती प्रक्रिया आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी पूर्णपणे वेगळी आहे. पहिलं होण्याचा हा मान इतरही राज्यांनी मिळवला आहे. मिझोरम हे 100% कार्यात्मक साक्षरता, फंक्शनल लिटरसी मिळवणारं पहिलं राज्य बनलं आहे. कार्यात्मक साक्षरता म्हणजे नक्की काय? कार्यात्मक साक्षरता म्हणजे केवळ सही करता येणं नव्हे. ओके. याचा अर्थ आहे की एखादी व्यक्ती दैनंदिन जीवनातील छोटी मोठी कामं करण्यासाठी वाचू आणि लिहू शकते. उदाहरणार्थ मिझोरममधील एक वयस्कर व्यक्ती
आता स्वतःच्या मोबाईलवर आलेला सरकारी योजनेचा मेसेज वाचू शकते किंवा बँकेचा फॉर्म भरू शकते किंवा आपल्या नातवंडांना व्हिडिओ कॉल कसा करायचा हे समजू शकते. बदल जेव्हा असा जमिनीवर दिसतो तेव्हा त्याला खरं महत्त्व प्राप्त होतं. वा. आणि केरळने तर 10वीच्या विद्यार्थ्यांना रोबोटिक्सचं शिक्षण अनिवार्य केलंय. हो, म्हणजे भविष्याची तयारी आत्तापासून. अगदी. आणि मध्य प्रदेशातील सांची तर देशातलं पहिलं सोलार सिटी बनलं आहे. हे सगळं भारताच्या तंत्रज्ञानाकडे आणि शाश्वत विकासाकडे झुकणाऱ्या भविष्याकडे इशारा करतंय. अगदी. सांचीचं सौर शहर होणं हे केवळ एक प्रतीक नाही, ते ऊर्जा क्षेत्रातील स्वावलंबनाचं एक उत्तम मॉडेल आहे. शहराची विजेची गरज सौर ऊर्जेतून भागवली जात आहे. कमाल आहे. आणि याच प्रकारे महाराष्ट्राने वन्यजीवांना पिंजऱ्यातून मुक्त करणारं पहिलं राज्य होण्याचा मान मिळवला आहे. हा वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा वैचारिक बदल दर्शवतो. तो कसा? म्हणजे प्राण्यांना प्रदर्शनाची वस्तू न समजता त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचा आदर करण्याची ही भावना आहे. खरंय. या सगळ्या सकारात्मक बदलांसोबतच काही आकडेवारी आपल्याला आरसाही दाखवते. मानव विकास अहवाल 2023-24 मध्ये भारताचा क्रमांक 134वा आहे आणि HDI मूल्य आहे 0.644. हो, 0.644. हा आकडा ऐकायला कदाचित खूप चांगला वाटणार नाही, पण हा निर्देशांक नक्की काय मोजतो? हा निर्देशांक कोणत्याही देशाच्या विकासाचं मोजमाप 3 महत्त्वाच्या गोष्टींवर करतो. पहिलं, लोकांचं आरोग्य आणि सरासरी आयुर्मान. दुसरं, शिक्षण म्हणजे किती वर्ष लोक शिकले आणि अजून किती शिकतील. आणि तिसरं, त्यांचं राहणीमान म्हणजे दरडोई उत्पन्न. अच्छा. आपला 0.644 हा स्कोर आपल्याला मध्यम मानव विकास असलेल्या देशांच्या गटात ठेवतो. म्हणजे आपण खूप मागे नाही, पण नॉर्वे किंवा स्वित्झर्लंड सारख्या देशांच्या तुलनेत ज्यांचा स्कोर 0.950च्या वर आहे. आपल्याला आरोग्य आणि शिक्षणाच्या गुणवत्तेवर अजून खूप काम करायचंय. आणि आपण ज्या स्टार्स आणि PM उषा सारख्या शैक्षणिक योजनांबद्दल बोललो ते याच दिशेने टाकलेली पावलं आहेत. अगदी बरोबर. आणि हे धोरणात्मक निर्णय योग्य दिशेने जाण्यासाठी महत्त्वाच्या पदांवर योग्य व्यक्ती असणं गरजेचं आहे. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर अरविंद पानगरिया यांची नियुक्ती झाली आहे. हो, त्यांची भूमिका खूप महत्त्वाची असेल. केंद्र आणि राज्यांमध्ये करांची विभागणी कशी असावी हे ठरवण्यात. बरोबर. आणि याच तंत्रज्ञान आणि विकासाच्या चर्चेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा AIचा उल्लेख अटळ आहे. हो, नक्कीच. या नोंदींमध्ये जॉन मॅकार्थी यांचा उल्लेख कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक म्हणून आहे. त्यांनी 1956 साली हा शब्द पहिल्यांदा वापरला. हो. आणि आज 60-70 वर्षांनंतर AI आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनत आहे. भारताचा सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर ऐरावत हा याच AIच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तो नक्की काय करतो? आरोग्य, हवामान, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी याचा उपयोग होत आहे. आज आपण क्रीडा क्षेत्रातील विक्रमी कामगिरीपासून ते शिक्षण क्षेत्रातील भविष्यवेधी योजनांपर्यंत आणि राष्ट्रीय स्तरावरील पहिल्या पावलांपर्यंत अनेक गोष्टींचा आढावा घेतला. या सगळ्या नोंदींमधून एक गोष्ट स्पष्ट दिसते. प्रत्येक क्षेत्रात एक नवी ऊर्जा आणि पुढे जाण्याची महत्वाकांक्षा आहे. मग ते आशियाई खेळांतील पदकांचा शतक असो किंवा IITचा आंतरराष्ट्रीय कॅम्पस असो. हो. आणि या सगळ्या माहितीच्या आधारे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता? हे पहिले आणि सर्वोत्तम होण्याचे विक्रम हे खूप चांगले टप्पे आहेत, पण या टप्प्यांचं रूपांतर एका चिरस्थायी बदलामध्ये कसं होईल? म्हणजे 107 पदकांमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात नवीन खेळाडू घडवण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण होतील का? अपार IITमुळे खरोखरच शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार कमी होईल का? आणि सांचीसारखं एक सौर शहर पाहून देशातील इतर शेकडो शहरं त्यातून प्रेरणा घेतील का? या व्यक्तिक आणि प्रातिनिधिक यशाचं रूपांतर एका व्यापक, पद्धतशीर आणि देशव्यापी प्रगतीमध्ये करणं हेच पुढचं आणि खरं आव्हान आहे. खरंय. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.